तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी एवढा हसतोय का, तर मी आत्ता जस्ट एंड केला आणि परत स्टार्ट केला. कारण की मी काहीतरी रेसिपी बोललेलो बनवणार आहे. आता रेसिपी बनवतो आहे. तर रेसिपी बनवणार आहे सोया टिक्की. तर मी आता रील स्क्रोल करत होतो तेव्हा मी बघत होतो. तर आता मी जातो सामान आणायला, तेव्हा तुम्ही पुढे बघत राहा कसा बनवतो. आणि काही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लवकर. चला भेटतो तुम्हाला नंतर, बाय. तर मित्रांनो, तुमचा भाऊ सर्व सामान घेऊन आला आहे आणि बोनसमध्ये हे चिप्स पण घेऊन आला आहे. ते काय नाही, सर्व घेऊन आले मी आणि आता बनवायला घेऊ. थोडा वेळ थांबा, फक्त मला जरा पसारा अगदी जरा किचनमध्ये आवरू द्या थोडा, मग करू. कारण की तिथंच ब्लॉग काढायची घाण वाटतं ते थोडं. तर मग मी आवरतो आणि भेटतो तुम्हाला लगेच. 2 मिनटं द्या फक्त. तर मित्रांनो, तुमचा भाऊ 2 मिनटं बोललेला, 2 मिनटात आलेला आहे आता. तर आता आपण बनवणार आहे सोया टिक्की. तर आधी एक चिप्स खाऊ द्या. मित्रांनो 2 मिनटं द्या. चला लगेच कामाला लावू. एक भांडा घ्या मित्रांनो, धुवून घ्या. त्याच्यात पाणी भरा, पाणी. आणि सोयाबीन थोडा हे तापवल्यानंतर आपल्याला आता कुकरमध्ये बटाटे टाकायचे. ते टाका. मी 5 टाकतोय, छोटे आहेत म्हणून टाकतो. जर मोठे असतील तर 3 बरोबर आहे तुमच्यासाठी. याचा ना आधी धुवून घ्या मित्रांनो. बटाटे 4 आहेत. किती शिट्ट्या द्यायच्या? मला शिट्ट्या बिट्ट्या काय येत नाही, आधी सांगतोय. तर मित्रांनो, हा पण गॅसवरती ठेवू आता. चार शिट्ट्या होत्या याच्यानं, याच्या भाऊ काय माहिती नाही मला. मित्रांनो, आपलं ज्यापर्यंत ते शिजतंय त्यापर्यंत आपण कांदा किती 3 कांदे घ्या. टोमॅटो टोमॅटो एक घ्या. 3 कांदे, टोमॅटो आणि कोथिंबीर कापून ठेवा. नंतर मी कापतो फटाफट आणि मग नंतर कापल्यानंतर भेटतो तुम्हाला, बाय. तर मित्रांनो, माझा कांदा वगैरे चिरून झाला आहे, पण एक गोष्ट नाही आहे, टोमॅटो मी विचार केला तिकडे घेऊ, पण मला वाटलं घरी असेल म्हणून मी टोमॅटो आणला नाही. तर मी परत एकदा चेक करतो. 2 मिनटं थांबा. यार शिट, टोमॅटो नाही. जाऊ द्या, काय एक गोष्ट नाही, जाऊ द्या, टोमॅटो नाही. तर मित्रांनो, आता जे सोयाबीन शिजलेले आहेत ना, आणि ते जास्तीत जास्त 10 मिनिटं सुद्धा फक्त आरामात शिजतात ते. आणि थोडेसे कच्चे राहिले तरी काय नाही, कारण की आपल्या नंतर ते परत हेच करायचे, फ्रायच करायचे. तर ते सॉरी गाईज, आपल्या मिक्सरला टाकायचे ते म्हणून. आणि भांडे धुवायला टाका. हे करून बघू झालंय का, माझ्यामध्ये व्हायला पाहिजे. बघू आता काय होते. नसेल झालं तर आपल्याला परत शिट्ट्या द्याव्या लागतील. नाही झालं काहीच, द्या शिट्ट्या द्या. 4 जागी 8 द्या, 8. कुठत पण नाही आता. मी काय केलंय? मी काय नाही केलं, मी फक्त लावत होतो. शिट्टी फक्त हे झाले तेव्हा परत. तर मी याचा आवाज जरा कमी थांबा, मी तुम्हाला बाहेर जाऊन सांगतो. तर मित्रांनो, मी घेतलेला आहे 3 कांदे कापलेत. हे बघा, 3 कांदे कापलेत, कोथिंबीर घेतली आणि मिरची घेतले. तर मित्रांनो, मिरची कॉम्प्लिमेंटरी आहे. तुम्हाला मिरची घ्यायची तर घ्या, नाही तर नका घेऊ. मी म्हणजे आधी जे पण बनवायचो ना, ते आधी स्वतःसाठी बनवायचो आणि नंतर मग पुढच्या दिवशी घरच्यांसाठी बनवायचो. तर आता ह्यावेळी मी सर्वांसाठी एकत्रच बनवतो आहे. त्याच्यामुळे माझ्या बाप्पाला मिरची आवडते, त्याच्यामुळे मी टाकतोय ती, नाही तर मी नसते टाकली. तर मित्रांनो, मी 4 देण्या जागी 6 दिल्या, म्हणजे एकूण मिळून टोटल 10 दिल्यात. तुम्ही पण थांबा, मी आधी बघतो कसे झाले, तर मग तुम्ही द्या, मग सांगतो तुम्हाला कसं. थांबा जरा, मला कॅमेरा सेटअप करू. बापरे, भरपूर शिकले. 8 दिल्या तरी बस आहे, पण माझ्या अंगात मार होता म्हणून मी 10 दिल्या. तर जाऊ दे, मी आता पटापट सोलून घेतो आणि मग भेटू तुम्हाला. मित्रांनो, आता म्हणजे मिक्सरमध्ये हे करा, त्याला पूर्ण ग्राइंड करून घ्या. तर मित्रांनो, हे बघा, जे तुम्ही मगाशी सर्व बघितलं, कांदा, मिरची, कोथिंबीर मी सर्व टाकलं आहे. आणि टाकलं तर त्याच्यात म्हणजे मी आधी बघतो पाण्याचा काय विषय.
तर माझं जर डोक्यात आलं की बेसन पण टाकूया, थोडासा बेसन पण टाकूयात, जास्त नाही टाकायचा, थोडासा टाकूया बेसन पण टाकूयात. आणि पाण्याचा थांबा मी सांगतो तुम्हाला. मग आता मी सोयाबीन टाकल्यानंतर त्याचं ऑलरेडी पाणी आहे, त्याच्यामुळे मी बघेल आधी बरोबर आहे की नाही. आता स्मॅश करून घ्या. तर आता मी स्मॅश केल्यानंतर भेटतो तुम्हाला सगळं बनवून. तर मीठ, मसाला आणि हळद पण टाकायचे. मीठ तुमच्या चवीनुसार टाका, मला किती लागतं मी टाकतो आता थोडा. तुम्ही वापरलेली भांडी तुम्ही एका जागेस धुवून ठेवून द्या. मी दिलेत बाबा ठेवून, परत मम्मी बोलायला नको मला. तर मग परत उगाच मग आल्यावरती बोलायची मला परत उगाच नको. तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये मी ती क्लिप काढली असेल, नेहमी मी टाकतो, काढल्याचं काय मला आठवत नाही. नेहमी हा डब्बा काहीतरी करायला आलो ना किचनमध्ये, नेहमी असंच होतं कारण मसाला नेहमी गायबच असतो. बघू तेव्हा मला जाम जाम डोका चढतो. आता मसाला शोधायला मला किती टाइम लागतो का. हा मसाला शोधून भेटतो मी तुम्हाला. भेटला काहीच भेटला, नका जाऊ भेटला लगेच. मसाला पण काही तुमच्या चवीनुसार टाका, मी भरपूर टाकतो, आम्हाला आवडतं तिखट. चालेल, मी आता आहे त्याच्यातून भरून टाकतो. हळद पण टाका काही, जास्त ना टाकू मी जास्त नाही टाकत आहे, थोडीशी टाकले. तरी झाल्यानंतर परत आता स्मॅश करा. तर मित्रांनो, आपला सर्व स्मॅश करून झाला असेल तर तुम्ही जर तुम्हाला टिक्क्या बनवून ठेवून मग फ्राय करायचं असेल तर ते पण चालेल. पण मी आता डायरेक्ट तवा ठेवणार, त्याच्यावरती डायरेक्ट फ्राय करणार. म्हणजे टिक्की म्हणजे साईडला बनवून आपण ठेवतो तसं नाही करणार, डायरेक्ट मी हे करणार आहे. तर मित्र आता हे टाकले, तुम्ही पण असे टाका तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या. तर मित्रांनो, माझ्याकडून जाम मोठी चूक झाली. तर ते आधी सोयाबीन मिक्सरला टाकण्याच्या आधी पूर्ण पाणी त्यांचा काढून घ्या. पाणी काढून घ्या ना मग मिक्सरला फिरवा. आता मग जाम मोठी चूक झालेली. तर मित्रांनो, ते भारी तर झालेत. मी थांबा तुम्हाला नीट दाखवलं नाही. खाऊन केचप जोडला खावा. चांगलं झालेत, म्हणजे ना म्हणजे असं ते पातळ झालेत एकदम. त्याच्यामुळे तुम्ही फक्त जी मी चूक केली ती करू नका. ते म्हणजे सोयाबीन ओले डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकू नका. त्याआधी पूर्ण हे काढून त्याचं पाणी काढून घ्या ना मग ते टाका, मग चांगलं होते लागेल. तर बस ब्लॉग एवढाच. जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.